राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता. हो, हे बघा, तुम्हाला नुकताच जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला लाडक्या बहिणींनो. 1500 रुपये तुम्हाला मिळाले ना 19व्या हप्त्याचे. तर बघा, आता हे 19वा हप्ता मिळाल्यानंतर 20वा हप्ता आज वाटप सुरू झालेला आहे आणि यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बघा, पुन्हा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी पुन्हा खुश झालेल्या आहेत, कारण पुन्हा हप्ता. हे बघा, ज्या पद्धतीने जानेवारीचा हप्ता आलेला आहे, हा जानेवारीचा हप्ता भरपूर बहिणींना आला आणि काही बहिणींना आलेला नाही. तर बघा, आता ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नाहीत त्यांच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, तसेच महत्त्वाची अपडेट 1,62,000 रुपये संदर्भात पण आहे. आता तुम्ही म्हणाल 1,62,000 रुपये काय संदर्भात आहे? लाडक्या बहिणींनो, फारच महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आणि तसेच टॉप कामाच्या बातम्या ज्या आपण बघणार आहोत, तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये त्या बातम्या पाहायला भेटणार नाही, त्या बातम्या पण आपण बघणार आहोत. चला, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती पहा. आता महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर. चला, आता सांगतो मी तुम्हाला सर्व काही एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, पुन्हा हप्ता वाटप सुरुवात झालेली आहे. हे बघा, सर्व बहिणी वाट बघत होते, जानेवारीचा हप्ता आला. जानेवारीचा हप्त्यानंतर सर्व बहिणी आता वाट बघू लागले होते फेब्रुवारीचा हप्ता. असं वाटायला नव्हतं की लगेच हप्ता मिळेल, परंतु हप्ता वाटप झाला. आणि हे बघा, किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यात आज किती वाजता हप्ता वाटप होणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. कामाची माहिती आहे. आणि भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. हो, एक ही थोडी टेन्शन देणारी बातमी पण आहे, कारण भरपूर ठिकाणी भरपूर बहिणींचा हप्ता देखील बंद झालेला आहे. आता त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. कारण जास्त महत्त्वाचं एकच आहे, EKYC हे जास्त मोठं कारण आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली नाही त्यांचा तर हप्ता बंदच झालेला आहे, परंतु भरपूर बहिणींनी KYC केली पण होती. KYC केली, परंतु काय झालं होतं, KYCचे जे काही त्यांनी पर्याय होते ते पर्याय चुकीचे निवडले होते. आता पर्याय जरी चुकीचे निवडले तर हप्ता त्यामुळे पण थांबवण्यात आलेला आहे. आणि आता त्या लाडक्या बहिणींना थोडा हप्ता मुश्किल झालेला आहे. त्यांना जानेवारीचा हप्ता पण आला नाही आणि मग फेब्रुवारीचा हप्ता त्यांचा पण थांबेल का, की फेब्रुवारीचा आता हप्ता जो वाटप सुरुवात झाला आहे त्यांना पण मिळत आहे, त्याबद्दलच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जे काही तुमचे मागील हप्ते आहेत ते देखील आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. बहिणींनो, ही तुमच्यासाठी पहिली मोठी खुशखबर, ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी. परंतु तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. आता भरपूर बहिणींनी ते काम केलं, त्यामुळे त्यांना आता हप्ता तो वाटप होत आहे EKYC दुरुस्तीचं. आता EKYC दुरुस्ती तुम्हाला करून घ्यायची आहे. EKYC दुरुस्तीसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे, जिथे तुम्ही KYC पहिले केली होती ladki.bahin.महाराष्ट्र.gov.in, आणि ज्यांची KYC चुकी झाली आहे त्यांनीच करा. ज्यांना रेग्युलर हप्ता येत आहे त्यांना काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. बघा, आता महत्त्वाची माहिती. चला, आता फारच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. लाडक्या बहिणींनो, इथून आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, काय महत्त्वाची माहिती आहे सांगतो तुम्हाला. 1,62,000 रुपये संदर्भात फारच महत्त्वाची माहिती द्यायची आहे, कारण लाडक्या बहिणीसाठी ही माहिती पण फार महत्त्वाची आहे. आणि बघा, KYC दुरुस्ती करून घ्या ज्यांची KYC चुकीची झालेली असेल, कारण जरी तुम्ही ते काम केलं नाही तर मग तुमचा हप्ता थांबवला जाईल. आता भरपूर बहिणींनी EKYC दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांना आता जे मागील त्यांचे हप्ते असतील, आता भरपूर बहिणींचे 2 हप्ते राहिलेले असतील मागील, तर त्यांना 3,000 रुपये वाटप. ज्यांचे
4 हप्ते राहिले असतील तर त्यांना 6,000 रुपये वाटप होणार आहे. कोणाचे 3 हप्ते राहिले असतील तर त्यांना 4,500 रुपये वाटप होणार आहे 1500 प्रमाणे. आलं तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने हप्ते जमा होणार आहेत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांचे हप्ते थांबलेले असतील. परंतु एक काम तुम्हाला करावं लागणार आहे. ते काम मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे, KYC दुरुस्ती. ओके, हे सिंपल आहे, करून घ्या. आणि 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तर तुम्ही असं समजू नका की गच्ची दिवस बाकी आहेत म्हणून आपण करू नंतर, असा जरी विचार केला तर समजून जा तुमचा हप्ता बंदच राहील मग. कारण तुम्ही काय करतात, तुम्ही शेवटी KYC दुरुस्ती किंवा KYC करायला जातात, परंतु तेव्हा वेबसाईट जॅम होते, हँग होते, त्यामुळे ते तुम्हाला तेव्हा जमत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, चांगला सल्ला देतो की तुम्ही लवकरात लवकर आजच तुम्ही ते दुरुस्तीचं काम करून घ्या, जरी हप्ता तुम्हाला रेग्युलर दर महिन्याला पाहिजे असेल तर. ओके, एवढं काम करा, नाहीतर मग तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. चला ठीक आहे, दुरुस्ती संदर्भात माहिती दिली. आता बघा, जो 20वा हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया आता. चला, आता मी तुम्हाला फारच महत्त्वाची माहिती देणार आहे. लाडक्या बहिणींनो, फारच महत्त्वाची म्हणजे सर्वात महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने प्रलंबित रक्कम वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे बघा, ज्या पद्धतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत की जेवढे पण बहिणींचे मागील हप्ते थांबलेले असतील ते देखील त्यांना मिळतील. परंतु जानेवारीचा फक्त 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे, मागील हप्ते काही आले नाही त्या बहिणींना. त्यामुळे त्या बहिणी विचारू लागल्या की आमचे मागील हप्ते केव्हा येतील. त्यासाठी आहे KYC दुरुस्तीचं ऑप्शन. ते जेव्हा तुम्ही दुरुस्त कराल तरच तुम्हाला मागील हप्ते मिळतील, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि ज्या बहिणी आता KYC दुरुस्ती करतील आणि किती जणांनी दुरुस्ती केली मला कमेंट करून सांगा बरं. ज्यांनी आता KYC तुमचे जे मागील हप्ते राहिलेले असतील त्यासाठी तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर किती जणांनी केली मला कमेंट करून सांगा, म्हणजे कळेल की एवढ्या बहिणींनी केले आणि त्यांचे किती हप्ते राहिलेले आहेत, ते मग किती हप्ते बाकी आहेत त्यांना किती हप्ते मिळतील हे सांगता येईल. त्यामुळे तुम्ही तसं कमेंट करून सांगा. KYC अनिवार्य केल्यानंतर काही महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आले आहेत. बघा, भरपूर बहिणींची नावे देखील कमी झालेली आहेत, त्यामुळे त्या बहिणींचा हप्ता पण थांबवण्यात आलेला आहे. तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया पूर्ण झालेल्यांना दिलासा येत KYC साठीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जुलै 2024 पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची मदत दिली जाते. पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे. बघा, आता ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच हप्ता वाटप होत आहे आणि ज्या बहिणी या पात्रतेच्या अटी पूर्ण न केलेल्या आहेत, म्हणजे ज्या अटीमध्ये बसत नाही, निकषात बसत नाही, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला किंवा त्यांना योजनेतून डायरेक्ट बाहेर काढलेला आहे. सिंपल भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, डायरेक्ट योजनेतून बाहेर काढलेलं आहे. निकषात बसत नाही म्हणजे बाहेर काढलं. आता निकषात बसत नाही म्हणजे 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर असेल तर बाहेर काढलं. त्यानंतर 2-2 योजनेचा लाभ घेत असेल तर बाहेर काढलं. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर बाहेर काढलं. अशा पद्धतीने आहे ते निकष वगैरे. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहीत आहे. चला, आता जो फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झाला 20वा हप्ता, त्याबद्दल माहिती सांगतो. चला, आता महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती. राज्यातील कोट्यवधी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या हप्ता वितरणातील विलंबामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आता बघा काय झालेलं आहे की ज्या पद्धतीने आपण बघितलं जानेवारीचा हप्ता वाटप झाला बहिणींना, तेव्हा जो निधी आला होता तो फक्त 98 कोटी रुपये आले होते. आणि पहिले लाडकी बहीण योजनेचा निधी यायचा 400 करोड, 300 करोड किंवा 200 करोड अशा पद्धतीने यायचा. यावेळेस भरपूर कमी आला. आणि आता फेब्रुवारीचा जो काही 20वा हप्ता वाटप होत आहे त्याचा निधी किती आलेला आहे ते पण तुम्हाला सांगतो मी, महत्त्वाची माहिती आहे.
हे बघा, नवीन वर्षाच्या पहिला महिना जानेवारी संपून फेब्रुवारी महिनाही आता संपण्यात आला आणि आता मात्र खात्यात अद्यापही हप्त्याची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली नाही. काय झालेलं आहे बहिणींनो, बघा जानेवारीचा हप्ता तर आला परंतु भरपूर बहिणींना तो आला पण नाही. काय कारण होतं तर KYC दुरुस्तीचंच कारण होतं. तर पुढे बघा, तर मात्र खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही आणि या विलंबामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला असं कयास होता की जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल. मात्र फेब्रुवारी महिना संपत आला आणि तरी आर्थिक तरतुदीतील काही तांत्रिक पेच किंवा प्रशासकीय धोरणात्मक निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. आता मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता बघा, राज्य सरकार जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे हप्ते जे आहेत एकत्रित 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहेत. एकाच वेळी ही रक्कम मिळाल्यास महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. आता बघा, आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर 1,500 रुपये येऊन गेले जानेवारीचे, मग इथे 3,000 रुपये कसं काय सांगितलं जात आहे. ज्या बहिणींना आलाच नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ही. हे बघा, तुम्हाला तर जानेवारीचे 1,500 रुपये आले बहिणींनो, जानेवारीचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, बरोबर ना. 1,500 रुपये तुम्हाला मिळाले, परंतु भरपूर बहिणींना हे 1,500 रुपये मिळालेच नाही, जानेवारीचा हप्ता मिळालाच नाही. त्यांना मग आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत जानेवारीचा हप्ता मागील हप्ता दिला जाणार आहे. 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ही महत्त्वाची माहिती आहे. 3,000 रुपये, हो. तर बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर यंदा होळीचा सण 2 आणि 3 मार्चला येत आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पैसा असावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार होळीच्या मुहूर्तावर हप्ते वितरित करण्याची शक्यता आहे. जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा झाले तर महिलांना होळी व धुलीवंदनाचा सण उत्साह साजरा करता येईल. परंतु शासनाने या संदर्भात अद्याप कोणतीही फिक्स तारीख किंवा अधिकृत घोषणा न केल्यामुळे महिलांचे डोळे मोबाईलवरील बँक मेसेजकडे लागले आहे. बघा, आता महत्त्वाची माहिती हप्ता वाटप संदर्भात. आता येथे काय म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने होळीचा सण आहे, सणासुदीच्या काळात सरकार पैसे देते. आता ज्या बहिणींच्या जानेवारीचा हप्ता आलाच नाही त्यांना तो जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळू शकतो 2 किंवा 3 मार्चपर्यंत, परंतु या संदर्भात अधिकृत माहिती शासनाने दिलेली नाही. परंतु जानेवारीचा हप्ता येऊन गेलेला आहे भरपूर बहिणींना, परंतु काही बहिणींना आलेला नाही. तर तो हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो असं बोललं जात आहे. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे त्यांना फक्त फेब्रुवारीचे 1,500 रुपये येतील मग. आणि ज्यांना जानेवारीचं आलेलं नाही मग त्यांना जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा 3,000 रुपये येतील. अशा पद्धतीने हप्ता वाटप होणार आहे. आलं तुमच्या लक्षात. तुम्हाला जानेवारीचा मिळाला असेल तर मग फक्त फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1,500 रुपये येतील. आणि जरी तुम्हाला जानेवारीचा पण मिळाला नसेल तर मग तुम्हाला जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा एकत्र मिळतील. आणि जर तुम्हाला जानेवारीचा मिळाला असेल तर मग तुम्हाला फक्त फेब्रुवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता मिळेल. आलं तुमच्या लक्षात. पुढे बघा, आता पुढे बघा, महिलांमध्ये अस्वस्थता 3,000 खात्यात कधी येणार. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या महिलांसाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. सध्या जिल्ह्यातील म्हणजे भंडारा जिल्ह्यातील माहिती आहे ही 20,827 महिलांच्या KYC दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे रखडलेला हप्ता मिळण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झाला आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते आता त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, भरपूर बहिणी आता जी काही KYC दुरुस्ती आहे ती करत आहेत. तर ती KYC दुरुस्ती झाल्यानंतर आता त्यांचा हप्ता आता मिळणार आहे. त्यांचा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आला तुमच्या लक्षात. चला, ही माहिती समजली. आता तुम्हाला नीटपणे सांगतो. हे बघा, मी तुम्हाला जे बोललो सुरुवातीला 20वा हप्त्याबद्दल, तर 20वा हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला आता सांगता येत नाही, पुढील काही दिवसांमध्ये तो हप्ता वाटप होऊ शकतो असं बोललं जात आहे. सूत्रांकडून माहिती मिळत आहे, परंतु अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच बघा, ज्यांना 19वा हप्ता आला नाही, जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांना जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळून असे 3,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळून गेलेला आहे
आताच वाटप सुरुवात झाली होती त्याची. तर तो जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर मग तुम्हाला फक्त 20वा हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा 1500 रुपये. आलं तुमच्या लक्षात. चला ही अपडेट समजली. आता बघा 1,62,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, तर हे 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे हा 24 कॅरेटचा. ओके, तर 1,62,000 रुपये जो आहे भाव 10 ग्रॅम 24 कॅरेट 1 तोळाचा सोन्याचा भाव आहे. सोन्याचा भाव संदर्भात हे 1,62,000 रुपयाची अपडेट होती. तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोन्याचे भाव पण जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे सोन्याचे भाव पण याच व्हिडिओमध्ये मी सांगून टाकले. चला ही माहिती समजली. आता बघा टॉप कामाच्या बातम्या. चला आता आपण महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. पहिलीच बातमी आहे, फी नाही दिली म्हणून शाळेतून काढणे अयोग्य, शिक्षकांचा हक्क सर्वोच्च उच्च न्यायालय. बघा केवळ फी थकबाकीच्या कारणावरून 13 वर्ष विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिला आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 23,900 रुपयाच्या फी थकबाकीवरून देण्यात आलेली शाळा सोडण्याचा दाखला रद्द केला. शिक्षणाचा अधिकार हा राज्य घटनेच्या अनुच्छेद 21 तसेच बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2009 अंतर्गत संरक्षित असल्याचा दाखला देत न्यायालयाने शाळेचा हा निर्णय बेकायदेशीर ठरविला आहे. सदर विद्यार्थिनी भंडारा जिल्ह्यातील एका CBSE संलग्न शाळेत शिकत होती. फी न भरल्याच्या कारणावरून 27 मार्च 2025 रोजी तिला शाळा सोडल्याचा दाखला देत शाळेतून काढण्यात आले होते. याविरोधात विद्यार्थिनीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि शाळा प्रशासनाने आपली संस्था CBSE संलग्न आणि अल्पसंख्याक असल्याने शिक्षणाचा हक्क कायदा लागू होत नसल्याचा दावा केला आणि मात्र राज्य शासनाची मान्यता घेताना संबंधित नियमाचे पालन करण्याची अट शाळेने मान्य केली असल्याने शिक्षण हक्क कायद्यापासून स्वतःला वेगळे ठेवता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने आदेशात नमूद केले की शाळा व्यवस्थापन विलंब शुल्क किंवा दंडात्मक व्याज आकारू शकते, मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्याला शाळेबाहेर काढणे कायद्याच्या विरोधात आहे. या संदर्भात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन हे बघा, तर शुल्क विनियमन अधिनियम 2011 मधील कलम 3A चा उल्लेख करत फी न भरल्यास निष्कासनाची तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालय सुखदेव साहा विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या निर्णयाचा दाखला देत शैक्षणिक संस्थांची प्राथमिक जबाबदारी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मानसिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे आहे. दंडात्मक कारवाई करून शिक्षणापासून वंचित करणे नव्हे, असे नमूद करण्यात आले. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 बघा. आता PM किसानचा पुढचा हप्ता या तारखेला मिळणार, पण तुम्ही 2,000 रुपये विसरा. बघा काय आहे बातमी समजून घ्या. देशभरातील शेतकरी PM किसान योजनेअंतर्गत 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी बँक खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मागील 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानुसार पुढील हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती समोर आली आहे आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये 3 सन्मान हप्त्यांमध्ये मिळतात, जे थेट लाभ हस्तांतर DBT प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता 4 महिने होत आले आहेत. त्यानुसार होळीपर्यंत किंवा होळीच्या
2-3 दिवस मागे पुढे 22वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतकरी 22वा हप्त्याची वाट पाहत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड बंधनकारक करण्यात आले आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ज्यांच्याकडे ID नाही त्यांचा PM किसानचे 2,000 रुपये मिळणार नाहीत. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्यांची नावे लाभार्थी यादीत नाहीत त्यांना PM किसानचे पैसे मिळणार नाहीत. बघा असं पण म्हटलेलं आहे. KYC करून ठेवा. विलंब टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहे. त्यांचे KYC पूर्ण आहे, त्यांच्या बँक खात्याचे तपशील बरोबर आहेत आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी योग्यरित्या अपडेट केल्या आहेत याची खात्री करावी. लक्षात ठेवा की अपूर्ण आधार सीडिंग किंवा प्रलंबित KYC मुळे पेमेंटमध्ये विलंब होऊ शकतो, म्हणून KYC कडे बारकाईने लक्ष द्या. लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे? बघा अधिकृत PM किसान पोर्टल pmkisan.government.in वर जा. होम पेजवरील लाभार्थी यादी पर्यायावरती क्लिक करा. राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक, त्यानंतर गाव निवडा. अहवाल मिळवा आणि क्लिक करा. पोर्टल गावानुसार लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित करेल. शेतकऱ्यांनी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे किंवा नाही हे पाहावे. ओके, तर शेतकरी भावांसाठी फारच महत्त्वाची बातमी होती. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता. बातमी नंबर 3 आहे, शेवटची बातमी आहे. चला आता बातमी नंबर 3 आपण बघणार आहोत. राज्य सरकारचा मोठा निर्णय. मार्चपासून कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता. लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आता जादा रक्कम. काय आहे अपडेट? चला समजून घेऊया. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली असून तो आता 55% वरून 58% करण्यात आला आहे. बघा, आणि ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू राहणार आहे. या निर्णयानुसार 1 फेब्रुवारी 2026 पासून वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये रोखीने अदा केली जाणार आहे. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महागाई भत्ता देण्यासंदर्भातील विद्यमान नियम किंवा कार्यपद्धती पुढेही कायम राहणार आहेत. या वाढीमुळे होणारा खर्च संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकले जातात त्याच मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. अनुदान प्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही संबंधित उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च नोंदवण्यात येईल. महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन क्रमांक बघा इथे देण्यात आलेला आहे. या अंतर्गत आदेश जारी करण्यात आला असून या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे बघा इथे संकेतस्थळ पण देण्यात आलेलं आहे. ओके, तर हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार वित्त विभागाकडून डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. मार्च 2026 पासून प्रत्यक्ष रोखीचा लाभ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे. ओके, चला ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. बरोबर ना? कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत अशा बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. आणि तुम्ही काय करत जा, रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत जा. हे बघा, व्हिडिओ थोडा लांब असतो मान्य करतो, परंतु तुम्हाला सर्व गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. थोडा 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, अर्धा तासाचा व्हिडिओ असतो, परंतु एक एक गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं ते मी करत असतो. संपूर्ण माहिती सांगितली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आणि सुरुवातीला मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली जी महत्त्वाची होती. हप्ताबद्दल माहिती दिली तुम्हाला मी. जो हप्ता आहे आपला जानेवारीचा हप्ता मिळाला तुम्हाला, आता फेब्रुवारीचा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे त्याबद्दल पण माहिती सांगितली. कधी भेटणार आहे तो हप्ता त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे. बरोबर ना लाडक्या बहिणींनो?
चला ठीक आहे, माझी तुम्हाला सर्वांना फक्त एकच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हे बघा किती बहिणींनी KYC दुरुस्ती केली ते मला कमेंट करून सांगा आणि जानेवारीचा हप्ता किती बहिणींना आलाच नाही ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे समजेल आपल्याला की किती बहिणींना हप्ता आला नाही. परंतु आता फेब्रुवारी हप्त्याचं पण नियोजन आता सुरू झालेलं आहे असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता आता लवकरच वाटप केला जाणार असल्याची माहिती आहे आणि कधी मिळणार आहे त्याची माहिती तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे, ते तुम्ही बघितलं. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा बरं, तेव्हाच तुम्हाला सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहता येतील. चला ठीक आहे, भेटू आपण एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मी घेऊन येत जाणार आहे, ताज्या बातम्या, टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही त्या बातम्या पण मी घेऊन येणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.